नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. जोसा राउंड 5 चा निकाल आता जाहीर झालेला आहे आणि या निकालानंतर IIT आणि NIT या दोन्ही सिस्टम्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रोसिजर्स फॉलो कराव्या लागतात. त्या प्रोसिजर्स नेमक्या काय असणार आहेत? 5व्या राउंड नंतर कुठल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला रिपोर्टिंग करायचे, कुठल्या विद्यार्थ्यांनी नाही करायचे, ही सगळी माहिती मी व्हिडिओमार्फत देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी जोसामध्ये भाग घेतला, ज्यांना सीट लागलेला आहे, त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा. ज्यांना नाही लागलेला आहे त्यांनी पण हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, जेणेकरून त्यांना पुढे आता कधी सीट लागू शकतो, पुढे काय प्रोसिजर आहे याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. चला आपण या स्लाइड शो मध्ये बघूया. सगळ्यात पहिल्यांदा जोसामध्ये जर सपोज तुम्हाला IIT आणि NIT या दोन ऑप्शन पैकी जर काही लागला असेल, IIT ला आपण IIT आणि IISc असं डिव्हिजन मध्ये पार्ट करूया आणि दुसरा म्हणजे NIT प्लस सिस्टम, ज्याच्यामध्ये NIT, IIIT आणि GFTI यामध्ये आपल्याला सीट लागला असेल तर काय काय प्रोसिजर्स आहेत चला आपण बघूया. बघा, IIT साठी आता काउन्सिलिंग संपलेली आहे. आपल्याला IIT याच्यानंतर पुढे काहीच करायचं नाहीये. ऍक्च्युली आता तुम्हाला जे काही कॉलेज लागलेलं आहे त्या कॉलेजची वेबसाईट बघायची आहे. त्या वेबसाईटवरती ऍडमिशन सेक्शन मध्ये जायचे, त्यामध्ये UG किंवा बीटेक ऍडमिशन सेक्शन मध्ये जाऊन त्यांनी ऍडमिशनसाठी जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते इन्स्ट्रक्शन तंतोतंत फॉलो करायचे आहेत आणि लवकरात लवकर जे 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे ऍडमिशन कंप्लीट करून घ्यायचे. त्यामध्ये फिजिकल रिपोर्टिंग त्यांनी जेव्हा सांगितली तेव्हा करून घ्यायची. त्या कॉलेजची जी बॅलन्स फीस आहे, जोसामध्ये तुम्ही आता काय केलंय, जवळपास 30,000 किंवा 20,000 काही फीस भरलेली आहे. ती फीस सोडून उरलेली जी फीस आहे ती तुम्ही पे करून घ्यायची आहे. हॉस्टेलची फीस तुम्ही भरून घ्यायची आहे. रिक्वायर्ड डॉक्युमेंट त्यांनी जे काही सांगितले असतील, आता जोसामध्ये आपण 7 ते 8 डॉक्युमेंट दिले, पण आता IITने तुम्हाला जे काही डॉक्युमेंट सांगितले असतील ते डॉक्युमेंट तुम्ही कलेक्ट करायचे आणि त्यांनी जर एखादा ऑनलाईन फॉर्म, बरेच इन्स्टिट्यूट काय करतात, त्यांचं स्वतःचं ERPचं लॉगिन किंवा त्यांचं CRMचं लॉगिन तुम्हाला देतात. ERPचं लॉगिन म्हणजे कॉलेजचा एक ID पासवर्ड तुम्हाला पाठवतात. काही काही इन्स्टिट्यूट त्याचं कॉलेजचा व्हॉट्सअप ग्रुप पण तयार करतात किंवा तुम्हाला कुठून ना कुठून ईमेलवरती किंवा तुमच्या ईमेलवरती तर इन्स्ट्रक्शन येणं एक्सपेक्टेड नाहीये. तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरती त्याची माहिती पडते. ती माहिती बघून ॲज इट इज त्यांनी सांगितले त्या प्रकारे रिपोर्टिंग करायचे. काही ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायला सांगितला जातो, तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आणि दिलेल्या वेळेमध्ये प्रत्यक्ष तुम्ही रिपोर्ट करायचे. यामध्ये काही अडचण आली, रिस्पेक्टिव्ह कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचा आणि तिथे तुम्ही तुमची अडचण सॉल्व्ह करून घ्यायची आहे. याच्यामध्ये रिपोर्ट टू इन्स्टिट्यूट विदिन गिव्हन टाइम, त्यांनी जो टाइम दिलेला आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये विदिन टाइम पोहोचायचं आहे आणि जर त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायला सांगितला असेल तर तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. मोस्टली इन्स्टिट्यूट सांगतात, त्यांनी जो सांगितलं तसं फॉलो करायचा. त्यामध्ये त्यांची जी इन्स्टिट्यूटची बॅलन्स फीस आहे ती ऑनलाईन पद्धतीने भरावी लागते. त्याचे सगळे इन्स्ट्रक्शन्स प्रत्येक IIT लाईन टू लाईन एकदम डिटेलमध्ये देतं, ते ॲज इट इज फॉलो करायचे. त्याच्यामध्ये अडचण आली तर त्यांचे स्वतःचे हेल्पलाईन नंबर देतात. कॉलेजवरचा वेबसाईटवरती पण कॉलेजचा कॉन्टॅक्टमध्ये नंबर असतो, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमची ऍडमिशन मधली कुठली अडचण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि IITला तुम्हाला या प्रकारे येत्या 5 ते 6 दिवसामध्ये जवळपास 20-21 तारखेच्या आत तुम्हाला रिपोर्ट करून घ्यायचं आहे. दुसरं महत्वाचं, जर आपल्याला NIT प्लस सिस्टीम मध्ये कॉलेज लागले तर काय करायचंय? सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना आता 5 राऊंड मध्ये सीट लागले, IIT मध्ये आपल्याला माहिती आहे ऍडमिशन कॅन्सल करायचा शेवटचा राऊंड चौथा होता, पण NIT मध्ये तुम्ही 20 जुलैपर्यंत तुम्ही तुमचं ऍडमिशन कॅन्सल करू शकता. 20 जुलैपर्यंत तुम्ही तुमचं ऍडमिशन कॅन्सल करू शकता जर तुम्हाला NIT सिस्टम मध्ये राहायचं नसेल तर. 5व्या नंतर पण तुम्हाला तुमचं ऍडमिशन कॅन्सल करता येतं. पण आता हे ज्यांना कॅन्सल करायचं त्यांना, ज्यांना कंटिन्यू करायचं त्यांनी काय करायचंय बघा, 22 ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा NIT प्लस म्हणजे NIT, IIIT, GFT याच्यामध्ये जर तुम्हाला सीट लागला असेल तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पेमेंट ऑफ PF म्हणजे पार्शियल ऍडमिशन फीस. आपण जोसामध्ये सीट लागल्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स फीस पे केली होती, पण आता आपल्याला PF पे करायची. PF पे केल्यानंतरच तुम्ही तुमचं ऍडमिशन फायनली कन्फर्म होतं. IITs मध्ये कुठलीच PF भरायची नाहीये, डिरेक्टली बॅलन्स फीस भरून टाकायची कॉलेजमध्ये. पण इथे तुम्हाला PF म्हणजे पार्शियल ऍडमिशन फीस भरायची, तरच तुमचं जोसामध्ये लागलेलं सीट कंटिन्यू होतं. ती किती आहे? ओपन साठी 45,000 आणि SC, ST आणि PWD साठी 20,000 या प्रकारे तुम्हाला पार्शियल ऍडमिशन फीस पे करायची आहे. कधी पे करायची आहे? 22 ते 24 जुलै फिक्स डेट आहेत. 22 ते 24 जुलैच्या दरम्यान तुम्हाला तुमची पार्शियल ऍडमिशन फीस पे करायची आहे. त्यानंतर तुम्ही यू कॅन टेक पार्टिसिपेशन इन CSAP. NIT प्लस सिस्टीम मध्ये शिल्लक राहिलेल्या जागांचं अजून CSAP म्हणजे सेंट्रल सीट अलोकेशन बोर्ड नावाने अजून एकदा वाटप केलं जातं. त्याचा वेळापत्रक देखील आलेला आहे. त्या वेळापत्रक फॉलो करून आपण त्याच्यामध्ये जाऊ शकतो, त्याच्यामध्ये ऑप्शन बघू शकतो. जवळपास 28 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत त्याच्यामध्ये आपण ऑप्शन बघू शकतो आणि त्यानंतर पुढचे 2 राऊंड होणार आहेत. त्या 2 राऊंड मध्ये तुम्ही सीट घेऊ शकता. पहिल्या राऊंड मधनं सीट एक्झिट करू शकता, बाहेर पडू शकता. त्याचे आपण पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये त्याच्या CSAPची माहिती बघूया. पण NIT प्लस सिस्टम तुम्हाला लागला असेल, कॉलेज लागला असेल तर सगळ्यात पहिले की पार्शियल ऍडमिशन फीस 22 ते 24 जुलै दरम्यान पे करायची. CSAP मध्ये इच्छा असेल तर भाग घ्यायचा, नसेल तरी तुम्हाला जवळपास
कॉलेजला फिजिकल रिपोर्ट 10 ऑगस्ट नंतर बोलवलं जाणार, कारण जवळपास 12 ऑगस्ट पर्यंत सीसॅबच चालणार आहे. तर सीसॅब संपल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली कॉलेजला बोलवलं जातं. आता बघा, हे जरी मी म्हणलं असेल तरी तुम्ही कॉलेजची वेबसाईट बघायची. ऑलमोस्ट कुठल्याच वेबसाईटवर अजून ऍडमिशनचे इन्स्ट्रक्शन आलेले नाही आहेत, पण ऑलमोस्ट IITच्या वेबसाईटवरती किंवा IISc बँगलोरच्या वेबसाईटवरती ऍडमिशनचे इन्स्ट्रक्शन आलेले आहेत, ते तसे फॉलो करायचे. NIT+ सिस्टीम मध्ये PF भरणं मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही PF भरलं नाही तर तुम्हाला जोसामध्ये लागलेलं सीट तुम्ही फ्रीज केलं असेल, फ्लोट केलं असेल, स्लाइड केलं असेल, काही केलं असलं तरी ते सीट जर PF भरलं नाही तर ते सीट कॅन्सल होतं. तरी देखील तुम्ही सीसॅबमध्ये भाग घेऊ शकता. सीट घेऊन पण आपण सीसॅबला जाऊ शकतो, न घेता पण जाऊ शकतो. ऍडवायजेबल हे आहे की सगळ्यांनी सीट घेऊन सीसॅबमध्ये जायचं आहे आणि सीसॅब संपल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली इन्स्टिट्यूटला फिजिकल रिपोर्टिंग करायची आहे. त्यामध्ये पण तुम्हाला कॉलेज वेबसाईटवरती ऍडमिशनचे इन्स्ट्रक्शन सांगितले जातात, एखादा ऑनलाईन फॉर्म भरायला सांगितला जातो. तो जसा सांगितलाय त्या पद्धतीने फॉलो करून तुम्हाला ती प्रोसिजर कंप्लीट करायची आहे, पण त्याला वेळ आहे. IIT सिस्टीमला तुम्हाला इमिडिएटली करून घ्यायचे. NIT+ सिस्टीमला तुम्हाला जवळपास 10 ऑगस्ट नंतर तुम्हाला कॉलेजला बोलवलं जाणार आहे. हे जरी मी म्हणलं असेल तरी देखील तुम्ही वेळोवेळी कॉलेज वेबसाईट चेक करत राहणं. जर त्यांनी फिजिकल रिपोर्टिंगला आधी बोलवलं असेल तर आधी फॉर्म भरून आधी जाणं तुमचं मॅन्डेटरी आहे. पण आयडियली तर सीसॅबमध्ये तुम्हाला म्हणजे आयडियली NIT सिस्टीममध्ये तुम्हाला सीसॅब झाल्यानंतर बोलवलं जातं. आता सीसॅब काय आहे, काय नियम आहे, त्यात कसं भाग घ्यायचा काय नाही, ह्याची माहिती मी अजून एका व्हिडिओमध्ये देतो. आताची माहिती आपली ही होती की जोसामध्ये 5 राऊंड लागल्यानंतर आपण पुढे काय करायला पाहिजे याबद्दल डिटेल माहिती आपण बघितली. यामध्ये तुम्हाला काही जरी क्वेश्चन असेल, डाऊट असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे नंबर आहेत, त्यामध्ये तुम्ही कॉल किंवा मेसेज करून तुम्ही तुमची क्वेरी आम्हाला विचारू शकता आणि जोसाबद्दलची कुठली अडचण तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. ही झाली जोसामध्ये 5 राऊंड नंतर पुढे काय करायचे याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.